नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा यशस्वी 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली। नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा यशस्वी 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर इथं महाआरती करण्यात आली। या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक गणेश वानकर, मनीष केत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महाआरतीनंतर मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशानं विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी उपस्थित भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविषयी विश्वास व्यक्त करत विविध घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। आपण सगळेजण आता 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि देशातला सगळ्यात कणखर पंतप्रधान, देशातला सगळ्यात विकासाभिमुख पंतप्रधान, जनसामान्यांना बळ देणारा, जनसामान्यांना समजून घेऊन ताकद देणारा आणि या देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प घेऊन काम करणारे पंतप्रधान आज देशामध्ये काम करतात। त्याचा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे। आज आम्ही सगळेजण सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं, मोदींच्या यशस्वी कारकिर्दीचा अनुषंगाने आणि सिद्धरामेश्वराला साकडं घातलं की मोदीजींच्या उर्वरित आणि भविष्यातल्या कालखंडासाठी सिद्धरामेश्वरानं मोदीजींना आशीर्वाद द्यावेत आणि हा देश आणखीन मजबूत करण्याची ताकद सिद्धरामेश्वरानं मोदीजींना द्यावी अशा पद्धतीचं साकडं आम्ही सगळ्यांनी मिळून सिद्धरामेश्वराला घातलेलं आहे। त्यामुळं आज देश सगळ्या क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करतो, दळणवळणामध्ये प्रगती करतो, उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करतो। आज युवकांच्या हाताला काम मिळावं म्हणून IT क्षेत्रामध्ये आणि सगळ्या क्षेत्रामध्ये देश आज प्रगतीकडे जात असताना आज देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतो।